नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सुरू ऊस लागवडीविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत. तर त्यासाठी मित्रांनो, आपण व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. आपल्या इतर मित्रमंडळींना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा आणि नवीन जर माझ्या चॅनलवरती आपण असेल तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. तर मित्रांनो पहा, जानेवारी फेब्रुवारी महिन्यात ऊस लागवड करताना कोणती काळजी घ्यावी, बियाणे प्रक्रिया कशी करावी आणि खत व्यवस्थापन कसे असावे याबद्दलची संपूर्ण माहिती मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पुढे देणार आहेत, पाहणार आहेत. तर त्याच्यामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे मी तुम्हाला सांगतो मित्रांनो. तर जमिनीची निवड आणि पूर्व मशागत करणं खूप महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट, ऊसाच्या सुधारित जाती, उदाहरणार्थ 265, 86-032 अशा अनेक सुधारित जाती आहे. यांची बेणे प्रक्रिया आणि लागवड पद्धत कशा पद्धतीने करावी अशी आपण पाहणार आहेत. तरी मित्रांनो, सुरुवातीचे खत व्यवस्थापन आणि पाणी नियोजन अशा पद्धतीची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो बघा, ऊस लागवड करताना साधारणपणे जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये जर आपण ऊसाची लागवड जर केली तर ही अत्यंत फायदेशीर असते. कारण या काळात हवामान उष्ण आणि उगवणीसाठी या काळात हवामान चांगलं असतं आणि ऊस उगवणीसाठी पोषक असते. यासाठी मित्रांनो काही योग्य नियोजनासाठी काही मी टप्पे सांगत आहे, काही तुम्हाला याच्यामध्ये टिप्स सांगत आहे, त्यासुद्धा आपण फॉलो करू शकता. तर मित्रांनो, ऊस लागवड करताना जमीन ही मध्यम ते भारी पाण्याचा निचरा होणारी असावी, म्हणजे जेणेकरून आपल्या ऊसासाठी ती जमीन योग्य असेल अशी जमीन आपण निवडावी. दुसरी गोष्ट मित्रांनो, मशागत. जमिनीची उभी आडवी खोल नांगरणी करून, ढेकळणे फोडून, चांगल्या प्रकारचं मशागत करून, त्यानंतर कुळाच्या पाळ्या वगैरे देऊन जमीन एकदम भुसभुशीत करून मग मित्रांनो आपण त्याच्यामध्ये अशी जमीन निवडावी. दुसरी गोष्ट मित्रांनो, आता खताचं व्यवस्थापन कसं करावं. तर शेवटला म्हणजे खत वगैरे घालून झाल्याच्यानंतर शेवटी जे आपण हे करणार आहे, कुळाने जे हे करणार आहे, खत कालवणी करणार आहे, त्यापूर्वी मित्रांनो काय करायचं आहे, आपल्याकडं जर चांगलं कुजलेलं शेणखत असेल तर त्याचा चांगल्या प्रकारचा वापर करायचा आहे आणि ते शेणखत चांगलं त्या जमिनीमध्ये मिसळून घ्यायचं आहे. दुसरी गोष्ट मित्रांनो, आपण ज्यावेळेस समजा आपण 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी या काळात जर सुरू ऊस लागवडीसाठी वेळ निवडत असेल तर त्यासाठी मित्रांनो काही जाती खूप महत्त्वाच्या आहेत. त्याच्यामध्ये मग 265, 86-032, निरा कोय VSM किंवा 805 यासारख्या सुधारित जातींची आपण निवड करू शकता आपल्या जमिनीनुसार. दुसरी गोष्ट मित्रांनो, बेण्याची जी प्रक्रिया आहे, म्हणजे निरोगी आणि उत्पन्नासाठी बेणे प्रक्रिया करणे आवश्यक असते. आता ती कशी करायची मित्रांनो, ते सुद्धा आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. समजा कीड नियंत्रण करण्यासाठी जर आपल्याला कीड नियंत्रण करायचं असेल त्यासाठी मित्रांनो 100 लिटर पाण्यात 100 मिली मेलॉथियन किंवा मग डायमेथिओट मिसळून त्यात बेणे 10 मिनिटे बुडवावे. किंवा मग बुरशीनाशक 100 लिटर पाण्यात 100 ग्रॅम कार्बोडायझिम मिसळून प्रक्रिया करावी. आता मित्रांनो, लागवड पद्धत कशी करायची आहे. तर मित्रांनो काय करायचं, सरी किंवा वारंभा पद्धत. मग काही काय करतात, वारंभ्यावर लावतात, काही सरीमध्ये लावतात. तर मित्रांनो, आपली जशी जमीन असेल तशी मग 3 फुटाची किंवा 3.5 फुटाची किंवा 4 फुटाची किंवा मग 4.5 फुटाची किंवा 5 फुटाची आपली जशी जमीन असेल अशा पद्धतीची सरी पाडायची मित्रांनो. मग त्यामध्ये 4 फुटाची पाडू शकता, 3.5 फुटाची पाडू शकता, 4.5 फुटाची, 5 फुटाची अशा फुटाच्या सरीच्या अंतरावर तुम्ही मित्रांनो सरी पाडून मग त्याच्यामध्ये आपल्याला मित्रांनो ती ऊस लागवड करायची आहे. तर आता मित्रांनो काय करायचं आहे, लागवड करताना कशी काळजी घ्यायची बघा. ऊस लागवड करताना 2 डोळा टिपरी वापरावी किंवा मग लागवड करताना 1 डोळा पद्धत वापरायची. जर आपण समजा मित्रांनो जर आपण टिपरी पद्धत लावणार असेल तर 2 डोळा टिपरी पद्धत वापरावी किंवा मग आणि डोळ्याची बाजू मित्रांनो वर राहील याची पण काळजी घ्यायची. ज्यावेळेस आपण टिपरी पद्धत लावतो त्यावेळेस डोळा वर राहील याची काळजी घ्यायची. दुसरी गोष्ट मित्रांनो, तुम्ही जर रोप लावत असेल तर मित्रांनो काय करायचं, रोप हा साधारणपणे 2 फुटाच्या ते 1.5 फुटाच्या अंतरावरती रोप लावायचा. म्हणजे त्याच्यामध्ये काय होते, फुटवे चांगले तयार होतात. अशा पद्धतीने जर तुम्ही टिपरी लागवड केली तर मग अशा पद्धतीने करा. डोळा पद्धत केली तर ती पण पद्धत सांगितलेली आहे मी.
तर अशा पद्धतीने जर आपण लागवड जर केली तर मित्रांनो तुमचा जे ऊसाचा जे हे आहे ते खूप चांगल्या प्रकारचं तुम्हाला त्याच्यामध्ये उत्पादन मिळणार आहे. तर मित्रांनो ऊस लागवड करताना 2 डोळा टिपरी वापरावी किंवा मग लागवड करताना डोळा वरच्या बाजूला राहील याची काळजी घ्यायची. दुसरी गोष्ट मित्रांनो कोरडी लागवड म्हणजे डोळे मातीने झाकून नंतर पाणी द्यावे. म्हणजे काय करायचं मित्रांनो जास्त टिपरं लय खोल लावायचं नाही कारण मग ते उगायला पण ताण खातात. त्याच्यामुळं थोडं डोळ्याची बाजू वर करायची आणि थोडी थोडी त्याची माती टाकायची आणि गाडून घ्यायची. आता सरीत पाणी सोडून चिखलात टिपऱ्या दाबाव्यात की अगोदर लाव्यात. तर मित्रांनो जर तुमची जमीन चांगली भुसभुशीत असेल तर तुम्ही पाणी सोडून टिपऱ्या मित्रांनो पाण्यात सुद्धा लावू शकता किंवा मग अगोदर सरीमध्ये टिपऱ्या आथरून त्याच्यावरती मित्रांनो तुम्ही माती सारून त्या गाडून मग त्याच्यामध्ये पाणी सोडू शकता. अशा पद्धतीने जर मित्रांनो तुम्ही जर हे केलं 2 टिपऱ्यामधील अंतर मित्रांनो साधारणपणे 1 फुटाचं ठेवायचं आहे आणि 1 डोळा पद्धत जर तुम्ही लावली डायरेक्ट रोप जर लावला तर त्याच्यामध्ये 1.5 ते 2 फुटाचं अंतर ठेवायचं आहे. आता याच्यामध्ये मित्रांनो खत आणि पाणी व्यवस्थापन कसं करायचं आहे तर मित्रांनो माती परीक्षणानुसार म्हणजे काय करायचं आपल्या जमिनीची पहिली माती परीक्षण करायचं त्याच्यामध्ये मग नत्र स्फुरत आणि पालाश घ्यावे. यावेळी नत्राचा पहिला हप्ता द्यायचा म्हणजे पहिला डोस द्यायचा आहे. त्याच्यानंतर मित्रांनो उन्हाळ्यात पाणी उन्हाळ्यात 8 ते 10 दिवसाच्या अंतराने आणि हिवाळ्यात 15 ते 20 दिवसाच्या अंतराने जमिनीच्या जसं वापसा होईल अशा पद्धतीने आपण त्याचं पाण्याचं नियोजन करायचं आहे मित्रांनो. ह्या सगळ्या गोष्टी जर मित्रांनो तुम्ही जर लक्षात जर ठेवल्या तर तुमचे जे ऊस आहे तो खूप चांगल्या प्रकारचा होऊ शकतो. आता त्याच्यामध्ये मित्रांनो आता जो तुम्ही ऊस लावलेला आहे साधारणपणे 2, 2.5, 3 महिन्यामध्ये त्याच्यामध्ये तुम्ही एक आंतरपीकसुद्धा घेऊ शकता. काय होतं 2, 2.5, 3 महिने आपला तो ऊस लवकर वावर झाकळत नाही किंवा मध्ये मोकार जागा मोकळी राहते. त्यासाठी तुम्ही आंतरपीकसुद्धा मध्ये त्यासाठी घेऊ शकता. तर त्याच्यामध्ये मित्रांनो कोणतं आंतरपीक घेऊ शकता ते सुद्धा आपण पाहूया. आता सुरू ऊसात तुम्ही मित्रांनो कोबी लावू शकता, फ्लावर लावू शकता, कांदा लावू शकता किंवा भुईमुग लावू शकता. यासारखी आंतरपिके मित्रांनो तुम्हाला जोपर्यंत चांगलं वावर झाकळत नाही त्यामध्ये 2, 2.5, 3 महिन्यामध्ये हे उत्पन्न तुम्हाला मिळवू शकता तुम्ही. आणि ह्याच उत्पन्नाच्या माध्यमातून तुम्ही मित्रांनो तुमच्या ऊसाला खत पाणी घालण्यासाठी तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल मित्रांनो. आता मित्रांनो तण नियंत्रण हे सगळं झाल्याच्या नंतर तण नियंत्रण कसं करायचं आहे ते पण म्हणजे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार. आता लागवडीनंतर 3-4 दिवसांनी तुम्हाला ॲट्रोझिन या तणनाशकाची फवारणी करायची आहे मित्रांनो. काय करायचं आहे लावल्याच्या नंतर 3-4 दिवसांनी जर तुम्ही ह्या तणनाशकची ॲट्रोझिन या तणनाशकाची जर फवारणी जर केली तर मित्रांनो त्याचासुद्धा तुम्हाला खूप छान सुंदर असा फायदा होणार आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो मी तुम्हाला खूप छान सुंदर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याची प्रयत्न केलेला आहे. सुरू ऊस लागवड कशा पद्धतीने करावी या संदर्भातली माहिती मित्रांनो आपल्याला मी सांगितलेली आहे. तर मित्रांनो माझा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला नक्की एक कमेंट करून सांगायचं आहे. आणि यासारखेच अनेक माहितीचे व्हिडिओ माझ्या चॅनलवरती भरपूर आहे मित्रांनो. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ते चॅनलवरती जाऊन पाहू पण शकता. आणि मित्रांनो दुसरी गोष्ट इतर मित्रमंडळींनासुद्धा तुम्ही हा व्हिडिओ शेअर पण करू शकता जेणेकरून त्यांनासुद्धा खूप छान सुंदर माहिती मिळून जाईल. आम्ही बघा मित्रांनो हा 265 ऊस लावलेला आहे. याचा अंतर मित्रांनो साधारणपणे 2 रोपांमधले आम्ही 1.5 ते 2 फुटाचं ठेवलेलं आहे. आणि आता बघू शकता खूप छान सुंदर पद्धतीनं त्याचा फुटवा म्हणजे चांगल्या पद्धतीने ऊस फुटून आलेला आहे. बघू शकता एका झाडाला 20-25 कोंब आलेले आहेत. तर मित्रांनो आता ही आम्ही लागवड कशी केली मित्रांनो तर आम्ही 1 डोळा पद्धत लावली आणि डायरेक्ट रोप लावलेला आहे ऊसाचा. त्याच्यामुळे हा ऊस आता याचा फुटवा चांगला जोमाने आलेला आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण सुद्धा आपल्या ऊसाची लागवड करू शकता. आणि मित्रांनो दुसरी गोष्ट असे भरपूर माझ्या चॅनलवरती माहितीचे व्हिडिओ आहेत. तर ते सुद्धा मित्रांनो आपण बघा आणि आपल्या इतर मित्रमंडळींनासुद्धा ते व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना खूप छान सुंदर माहिती माझ्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो जर तुम्ही सीजननुसार जर ऊसाची लागवड जर केली समजा थंडीमध्ये ऊस उगायला मित्रांनो थोडा ताण खातो. पण आता जरा जानेवारी-फेब्रुवारीमध्ये जरा थंडी कमी होत असते आणि या काळामध्ये जर तुम्ही जर ऊस जर लागवड केली तर त्याचा तुम्हाला खूप चांगला फायदा होणार आहे. उतार पण चांगला होणार आहे. आता समोर दिसतोय हा आमचा जवळपास मित्रांनो 2-2.5 महिन्याचा ऊस झालेला आहे. आता बघू शकता 2-2.5 महिन्याचा ऊस झालेला आहे हा. तर खूप चांगल्या प्रकारे याचा फुटवा आलेला आहे. आणि याचं मित्रांनो आम्ही जी पहिली आळवणी होती ती आळवणी केलेली आहे. दुसरी आळवणी केलेली आहे.
तर मित्रांनो आळवणीसुद्धा ही ऊसामध्ये खूप महत्त्वाची असते. तर असो मित्रांनो, त्याचासुद्धा व्हिडिओ पाठीमागे मी टाकलेला आहे, आपण नक्की बघा बघितला नसेल तर. आणि मित्रांनो विनंती आहे, नवीन जर चॅनल पाहत असेल तर सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.